हॅलो अँड वेलकम बॅक टू विद्यास परिपूर्ण किचन. आज आपण बनवत आहोत हरियाली टिक्का कबाब. येस, जबरदस्त रेसिपी आहे, एकदम क्विक आहे, जास्त तामझाम नाही आहे आणि हॉटेल स्टाईल अँड यू कॅन मेक इन इझी वे जस्ट इन फ्यू मिनिट्स. जस्ट फॉलो माय चॅनल, सबस्क्राईब अँड लाईक. लेट्स स्टार्ट विथ द रेसिपी. आता आपण एक मिक्सीचा जार घेणार आहोत. त्याच्यात आपण एकदम फ्रेश कोरिएंडर घेणार आहोत. नंतर थोडेसे आपण त्यात मिंट लीव्स, खूप इम्पॉर्टंट आहेत, जे आपले पुदिना असतो तो तुम्हाला घ्यायचा आहे. पुदिना घेऊन झाल्यानंतर आपण आता त्याच्यात घेणार आहोत एक 6 ते 7 पाकळ्या लसूण, 1 इंच आल्याचे तुकडे आणि काही 4 ते 5 मिरच्या ॲज पर युअर टेस्ट. तुम्हाला थोडं स्पायसी पाहिजे असेल तर एक 2 ते 3 टेबलस्पून पाणी, जास्त नाही घालायचं आहे. स्मूथ ब्लेंड करून घ्यायचं आहे. ब्लेंड झाल्यानंतर एका भगोनीत काढून घ्या. आता मी हंकट म्हणजे काय करायचं, दहीतलं पाणी काढून घ्यायचं थोडंसं. ओके, ते टाकून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात जाणार आहे आपले एक भाजलेली कसुरी मेथी आहे ही, कारण भाजल्याने कसुरी मेथीचा फ्लेवर जास्त एन्हान्स होतो आणि पदार्थ छान होतो. आता मी टाकत आहे शाही गरम मसाला, आणि गरम मसाल्याचा उपयोग तुम्ही ह्याच्यात करणार. ह्याच्यामुळे कसं एक कलर चांगला येतो त्याचा, जो आपला हरियाली कबाबला. नंतर आता हात आपण टाकणार आहोत जिरा पावडर. येस, जिरा पावडर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही स्किप नका करू, हे नक्की घाला आणि मग टेस्ट खूप चांगला येतो. आता आपण थोडंसं घालणार आहोत हळद, जास्त नका घालू, मीडियम 1 टेबलस्पून एवढी हळद घालून घ्यायची आहे. लेमन चांगला स्क्वीज करून घ्या, फ्रेश लेमन घ्या. तो चांगलापणे स्क्वीज झाला की तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच्यात थोडंसं सॉल्ट तुमच्या चवीनुसार घालायचं आहे. ओके, सॉल्ट घालून झालं की थोडीशी ब्लॅक पेपर पावडर, तुम्ही ब्लॅक पण घालू शकता किंवा व्हाईट पेपर पावडर पण घालू शकता. आणि मग द्यायचं एक जबरदस्त मिक्स. मस्त, एकदम कलर अप्रतिम दिसतो आहे. बघू शकता मी कम्प्लिटली मिक्स केलेलं आहे, एकदम स्मूथली मिक्स केलं आणि आपल्या हंकटमुळे एकदम स्मूथ फिनिशिंग आली. आता हे मी घेतलं आहे चिकन आहे, ॲक्च्युली कम्प्लिटली बोनलेस नाही आहे, पण तुम्ही नॉर्मल चिकन बोनलेस घेऊ शकता. आणि हे आता बघा मी काय करते, आपली जी पेस्ट रेडी आहे त्याच्यात मी तुम्हाला बघा किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे, जबरदस्त. येस, ओके. सो आता आपण त्यात टाकणार आहोत हे चिकन, जे मी फ्रेश स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हे एक एक पीस करून आपण त्यात टाकून देऊया किंवा एकत्र टाकून देऊया. ठीक आहे, आपण पटकन त्यात घालून घेऊया असे एक एक करून फटाफट एकदम. आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं वाटत आहे तुम्हाला ही रेसिपी. आणि मग एक चांगलं मस्त मिक्स द्या. बघा रंग किती उभरून दिसत आहे, म्हणजे आपली रेसिपी परफेक्ट आहे आणि एकदम इझी आहे. तुम्ही याला हाताने सुद्धा मिक्स करू शकता. आता आपलं सर्व पद्धतीने मिक्स करून झालेलं आहे. आता झाकून आपण याला 2 तास मॅरिनेशनला ठेवूया. ओके, आता मॅरिनेट करा तुम्ही तर फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. 2 तासानंतर तुम्ही बघू शकता मस्तपैकी मॅरिनेट झालेलं आहे. यू कॅन सी. आता मी इथे स्टिक्सला ते जे आहे कबाब घालून घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे जर स्टिक्स नसतील तर तुम्ही डायरेक्टली पण तेलात ते तळू शकता. पण आय गेस स्टिक्स घातल्यामुळे हा जो डिफरंट फ्लेवर आहे ते भाजलं पण चांगलं जातं. तो ही नॉर्मल जे टूथपिक्ससारखी जे लॉंग बॅम्बू स्टिक्ससारखी असते ना बारीक, ही तीच आहे. आता मी ह्याच्यात एक हलकं अलगद घालून घेणार आहे एक एक करून. बघू शकता ज्या पद्धतीने मी घातलं आहे तसंच तुम्ही पण घालून घ्या. आणि इट्स ऑप्शनल, जर नसेल तर इट्स ओके, यू कॅन डू एंटायर रेसिपी आणि मग तुम्ही डायरेक्ट तेलातसुद्धा सोडू शकता. आमच्या चॅनलवर असे सोपे आणि इझी रेसिपी अवेलेबल आहे, ते इतर व्हिडिओज पण तुम्ही बघू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आवडत असेल तर पटकन. आणि तुम्ही बघू शकता असं अलगद मस्तपैकी पीस घ्यायचे, थोडंसं असं हलकं हे करून आणि घालायचं. जबरदस्त, बघू शकता अगदी परफेक्ट. असं करून मी ते एक हे बनवून घेतलं आहे, बघू शकता. तर असेच करून मी बाकीसुद्धा बनवून घेणार आहे. आणि थोडा एक्स्ट्रा वर मसाला लावायचा जेणेकरून तो थोडा सेट होईल तोवर, जो पण आपण बाकीचं बनवून घेत आहोत. ओके, सो वी आर डन. आता मी पुढचे बाकीचे पण करून घेते फटाफट. बघू शकता जबरदस्त वाटते की नाही, हॉटेल स्टाईलचं एकदम जबरदस्त. येस, हॉटेल स्टाईलसारखंच आहे, एकदम सोप्या पद्धतीने. कुठल्याही प्रकारचं तंदूर किंवा ग्रिल हे काही करायची गरज नाही आहे. नॉर्मल आपल्या होम इन्ग्रेडियंट्सनेच बनलेला पदार्थ आहे आणि हेल्दीसुद्धा. आणि घरी बनवलेलं ऑब्व्हियसली हेल्दी असतं हेल्थसाठी. आता मी तेल तापवलेलं आहे, जास्त ओव्हरहीट नाही करायचं आहे किंवा ते आपले चिकन चिपकू शकतात. तर बघू शकता मी हे काय करणार, डायरेक्ट मी तेलात टाकणार आहे. जबरदस्त, बघा कसं तेल एकदम मस्त हे होते. आता मी 2 आहे ते फर्स्ट बॅचमध्ये मी 2 फ्राय करून घेणार आहे. आणि थोडा वेळ झाला की आपल्याला असं टर्न करून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे इथं काही वेगळं नव्हतं, सो मी 2 स्पून्सच्या हेल्पनं त्याला टर्न केलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता जास्त आपल्याला हाय फ्लेम नाही ठेवायची, मीडियम फ्लेम ठेवा जेणेकरून ते चिपकणार नाही. तर आपल्या ऑइलला किंवा ऑइलच्या बेसला जिथं आहे ते चिपकणार नाही ते.
येस, यू कॅन सी इट्स अमेझिंग गाईज. जर तुमच्याकडे ग्रिल पॅन असेल तो लाईन्सवाला जो असतो त्यात जर तुम्ही केलं तुम्हाला एक मस्त लाईन्स मिळतील. आता माझ्याकडे नॉर्मल पॅन आहे तर मी नॉर्मल पॅनमध्ये करत आहे. बघा मस्त आहे. आणि सेकंड ऑप्शन असं आहे की तुम्ही काय करा, स्टिकमधून ना डायरेक्ट तुम्ही काढून तेलात असं एक एक पीस सोडू शकता, अगं तुम्हाला हे कन्व्हिनियंट असेल तर. पण माझ्यामध्ये स्टिकवाला इज अ बेटर ऑप्शन बिकॉज त्यात चिकन जास्त चांगल्या पद्धतीने एक बोलतात ना तळलं जातं आणि एक मस्त त्या फ्लेवरसुद्धा येतो. सो यू कॅन डू बाय बोथ द ऑप्शन्स. तेल थोडं वरून सोडा जेणेकरून चिकन आपलं पटकन शिजेल असं करून. सो बघू शकता मस्त आहे ही रेसिपी. अँड यू कॅन सी नाव आवर एंटायर प्लॅटर इज रेडी. तुम्ही घरी बनवू शकता. बघा मस्त आतून पण परफेक्ट शिजेल आहे. जबरदस्त रेडी आहे. रेसिपी आवडली असेल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद पाहिल्याबद्दल. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओबरोबर.